निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स। नंबर 1, केस वाढवण्यासाठी कढीपत्ता, मेथीदाणे 1 चमचा, 1 चमचा कलोंजी, अर्धा इंच आले मिक्सरला पाणी न टाकता वाटण करून घ्या। मग मोहरीच्या तेलात हे वाटण टाकून 10 मिनिटे मंद गॅसवर गरम करून गाळून घ्या आणि नियमित केसांना लावा। याने केस वाढण्यास मदत होते। नंबर 2, गवती चहा सर्दीवर खूप गुणकारी आहे, त्यामुळे अवश्य करावा। नंबर 3, डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावू नका, यामुळे हृदयविकार होतो। नंबर 4, लिंबाच्या सालाने पायांच्या घोट्यावर तसेच हाताच्या कोपऱ्यावर चोळावेत आणि काळे डाग याने निघून जातील। नंबर 5, पोटावरची लटकलेली चरबी कमी करायची असेल तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा हे 5 मिनिटे मंद गॅसवर उकळून गाळून घ्या आणि उठल्यावर हे कोमट पाणी प्यायल्याने तुमची पोटावरची चरबी हळूहळू कमी होईल। नंबर 6, मधामध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते बॅक्टेरियामुक्त असते। जर ते फ्रीजमध्ये ठेवले तर पाणी सुटतं, त्यामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात, म्हणून मध फ्रीजमध्ये ठेवू नये। नंबर 7, लहान मुलांच्या आहारात दूध आणि खजूर नेहमी द्या, याने स्नायू बळकट होतात, एनर्जी वाढते आणि मेंदूचा सर्वांगीण विकास होतो। नंबर 8, विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात, कफ विकारांमध्ये उपयोगी आहे। नंबर 9, डोक्याखाली उशी घेऊन झोपल्याने डोक्याला मुंग्या येतात आणि पाठदुखी, मानदुखी होते, म्हणून उशीशिवाय झोपल्याने पाठीचा कणा मजबूत होतो। नंबर 10, ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी बीटरूट आणि खजूर खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 11, मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे। यांच्या सेवनाने रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते, त्यामुळे कोथिंबीरचा वापर नेहमी करावा। नंबर 12, तिखट मिरची किंवा तर्रीचे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने मूळव्याधाची समस्या होते। नंबर 13, स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात। ज्यांना पिंपल्सचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून 2-3 वेळा स्टीम घ्यावा, याने चेहरा उजळू लागतो। नंबर 14, केस दाट आणि मजबूत करण्यासाठी मेहंदी लावताना त्यामध्ये आवळा पावडर आणि ॲलोवेरा जेल टाकावा। नंबर 15, जे लोक जेवण केल्यानंतर आंघोळ करतात त्यांना म्हातारपण लवकर येते। नंबर 16, उष्णतेमुळे होणाऱ्या घामोळ्या टाळण्यासाठी घामोळ्यांवर कडुलिंबाच्या पानांचा रस लावावा आणि सोबतच लिंबू पाणी प्यायल्याने घामोळ्या कमी होतात। नंबर 17, डोळ्यांवरील काळ्या वर्तुळांवर एरंडेल तेल लावल्याने काळे वर्तुळे दूर होतात। नंबर 18, डोळे निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात गाजर, आवळा आणि द्राक्ष यांचा समावेश करावा। नंबर 19, आठवड्यातून 1दा किंवा 2 वेळा नारळाचं पाणी अवश्य प्यावे, त्यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही। नंबर 20, डोक्यात खूप कोंडा होत असेल आणि खाज येत असेल तर आंबट दही केसांना लावा आणि अर्धा तासाने केस धुवा, याने कोंडा लवकर कमी होईल। तर या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।